नमस्कार. महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावेधिकाऱ्यांनो, मंडळी, आज आयोगाने 4 जानेवारी 2026ला ग्रुप बी पूर्वपरीक्षा घेतली आहे. या ग्रुप बी पूर्वपरीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची 20 प्रश्न आयोगाने विचारली होती, जे की दरवेळेस विचारतात. या 20 प्रश्नांचे संभाव्य उत्तरं काय असतील याकडे आपण बघणार आहोत. हे संभाव्य उत्तरं आहेत. हे उत्तरं सचिन वारुळकरने स्वतः काढलेले आहेत आणि याच्यात चेंजेस राहू शकतात आयोगाच्या फर्स्ट किंवा सेकंड कीनुसार. सो हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि मी आता फक्त उत्तरं क्लिक करून देणार आहे. पहिला जो प्रश्न होता 81 नंबरचा, की सलग 6, तर ह्या प्रश्नाचं मला सुद्धा उत्तर प्रॉपरली सापडलं नाही, तर हा कदाचित रद्द व्हावा, कदाचित म्हटलं मी. दुसरा जो प्रश्न आहे की दिलेल्या संख्या शृंखलेत 15 पदांची बेरीज किती आहे, तर याचं उत्तर पाहिजे होतं तुमचं 15 याला आणि बॉटमला 34. ठीक आहे. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढलं आणि दुसऱ्या बाजूचं माप 10% कमी झालं. याचं सगळं डिटेल ॲनालिसिस मी घेणार आहे SW लाईव्ह किंवा सचिन वारुळकर ह्या यूट्यूब चॅनलवर. 10% कमी झालं तर आयताच्या क्षेत्रफळाचं मोजमाप करताना त्रुटीची टक्केवारी किती असेल, तर त्रुटीची टक्केवारी ही 5.1% एवढं उत्तर तुमचं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर एक सेकंद मला पण चेक करू द्या की त्रुटीची टक्केवारी 5.1वरच आम्ही केलं आहे. पुढे 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. 2 पुस्तकांच्या सोडल्यास 8 पुस्तकांची सरासरी 9 हे असेल. बघा मंडळी, 10 पुस्तकांची सरासरी 16 आहे म्हणजेच 160 आणि 8 पुस्तकांची सरासरी जर घेतली, 8 पुस्तकांची सरासरी घेतली 9.5, तर 8 9 72, हे होता 76. तर याच्यातून जर 76 गेले तर उरतं काय, 4 आणि हा 7, 84, बरोबर. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत रे ज्याची बेरीज 84 आहे, तर 35 आणि 4 9. ठीक आहे. तर हे याचं उत्तर होतं. एका कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची निर्मिती करते, त्या उपकरणाची किंमत ते ठरवताना 10% नफा, व्यापाऱ्यांसाठी 20% आणि हा 30%, असं जर त्याचं केलं तर एकूण किती नफा असेल किंवा काय असेल. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सापडलंय आपल्याला 71.6. बरोबर. डिटेल कसं करायचं हे मी नंतर सांगणार, काळजी करण्याचं कारण नाही, आज नाही सांगत फक्त. त्यासाठी SW लाईव्ह हे ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. तिथं त्याचे उत्तरं आहेत. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचं प्रमाण 5 मुलांनी केलेल्या अमुक 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 आहे, तर त्यांनी किती दिवसात, तर ते काम पूर्ण किती दिवसात 9 पुरुष 15 महिला यांना लागेल, दॅट इज 16. हे त्याचं उत्तर होतं. एक रिकामं जलतरण तलाव एका निश्चित गतीने भरल्यासाठी 305 क्षमतेचे त्याला भरण्यासाठी 8 तास लागले, तर टोटल भरायला किती लागतील, तर 5 तास 20 मिनिटे. हे जर उत्तर तुम्ही केलं असेल तर हे तुमचं अगदी बरोबर उत्तर आहे. नंतर आहे वर्ष 2024मध्ये मोबाईल व्यापारांनी 43%वरून 65 झाली आणि 43च्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे येते 51.16. ठीक आहे. एक दंडगोलाकार खांबाचा वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ अमुक अमुक आहे आणि घनफळ हे टमुक टमुक आहे. घनफळाला क्षेत्रफळाने कसं काय भागायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रेडियस काढायची आहे. रेडियस काढली की मग स्लॅन्ट हाईट किंवा हाईट येईल, तर ती हाईट येते तुमच्याकडे 2 मीटर. ठीक आहे. थांबा, ती हाईट येते तुमच्याकडे 4 मीटर. सो हे याचं उत्तर आहे. मी या दोघांमध्ये कन्फ्यूज आहे, पण मी तुम्हाला डिटेलमध्ये देईल, काळजी करू नका. पुढे थांबा, याचं उत्तर कन्फर्ममध्ये 2 मीटर आहे, 4 मीटर नाही. याचं उत्तर कन्फर्ममध्ये 2 मीटर आहे. ठीक आहे. चला पुढे. एका देशातील राज्यांची संख्या इतकी आणि केंद्रशासित तितकी आहे. याच्यावरून केंद्रशासित राज्याची टक्केवारी जास्त आहे, तर ती 60%चं प्रमाण याच्यात दिसतंय. 5352 आणि त्याचा कार्यक्रम आहे. टक्केवारी वाढली कमी झाली इतकी आहे तितकी आहे. टक्केवारीचा रेशो किंवा रेशोचं टक्केवारी सोबतचं हे गणित आहे. खूप छान आपण बघितलं ॲपमध्ये सुद्धा, बघू नंतर. 2 संख्या एकाच 2 प्रमाणात आहे, गुणाकार त्यांचा 50 आहे. 10 गुणेला 5, ह्या 2 त्या संख्या आहे. ही डबल आहे, हे 1 आहे, म्हणजे 1:2 आहे. या दोघांची बेरीज केली तर 15. दिस इज द आन्सर. 92 नंबरचं होतं तुम्हाला, सान्वी युविकापेक्षा उंच आहे. म्हणजे युविका याने काय विचारलं, तर त्यातील सर्वात उंच कोण असेल. युविका सगळ्यात उंच असणार नाही, पण निलेशपेक्षा नाही.
म्हणजे सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही, म्हणजे सान्वीसुद्धा सर्वात उंच नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, म्हणजे चैताली नमिकापेक्षा उंच असल्याच्याने नमिका सर्वात उंच असणार नाही. दिस इज द आन्सर. हे सगळ्यांना माहिती आहे ऑर्डर कसं काढता. हे एकदम सोपं होतं. 1 2 3 4 5 6, 6 आणि 5 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि हे 21. याचं उत्तर 21. ठीक आहे, किंवा 7 त्रिक 21 असं त्याचं उत्तर असते. इथं बघा या दोघांचं कंपॅरिझन केलं आहे. इकडे असा होता तर इकडे असा आहे, तर इथं असं आहे, तर आय थिंक क्रॉसमध्ये येईल आणि इथं बॉक्स असेल. सो चौथ्या नंबरचं उत्तर याचं पाहिजे. जर याचा क्रॉस सारखं केलं तर शेवटी आयोग आहे, याचं उत्तर आयोगच ठरवेल की काय असेल. मला वाटतं की 4 पाहिजे. एक्सची किंमत काढायची होती. बघा एकदम सिंपल होतं. 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x बरोबर 180. या सगळ्यांना जर सोडवलं तुम्ही तर 30 40 70 आणि हा 71x बरोबर हा 38 इकडे मायनसला गेला. 180तून 38 गेले तर हा येतो 71x 142. 71 दोन्ही एक्सची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू 2 होती फक्त. काही फार मोठं लॉजिक करायचं नव्हतं. नंतर पुढचं उदाहरण आहे कपल. कपलसाठी म्हणजे सीसाठी 3 आहे तर ईसाठी 5 आहे, मग याच्यासाठी डीसाठी 4 आहे, तर इथं हे उत्तर येणार नाही, हे उत्तर येऊ शकतं. टीसाठी 20 असतं तर शेवटी 11 किंवा 87 येईल का, नाही येणार. हे तर SW लॉजिकने आपण इझिली सॉल्व्ह करू शकता. 21 मुलांच्या रांगेत जेव्हा मोनिकाला उजवीकडून चौथ्या जागेवर हलवलं तर त्या रांगेत डाव्या बाजूने 12व्या येते, तर त्यांच्या हालचालीच्या आधीची रांगेत उजव्यात कितवा नंबर होता. याचं उत्तर 11 आहे. बैठक व्यवस्थेत ती आधी कुठंतरी बसली होती, तिथून तिला पर्टिक्युलर एका ठिकाणी नेलं, नंतर ती अमक्या अमक्या बाजूने इतकी होती, इतकी तर कितकी होती, साफ करेंगे टेंशन ना लो, है ना. क्योंकि उसूलों पे आ जाए तो टकराना जरुरी है, जो जिंदा है जनाब वो जिंदा नजर आना दो. ज्यांची उत्तर इथपर्यंत अशी आहेत त्यांनी नक्कीच हे करा बरं का, मला कळवा. हे सोपी होतं यार. 6 अधिक 5, 5 अधिक 1 6, 6चा वर्ग 36, 1 आणि 8 9चा वर्ग 81. म्हणजे इथं वर्गसंख्या पाहिजे होती. 18 वर्गसंख्या नाही, 45 सुद्धा नाही आणि 90 सुद्धा नाही. दिस इज द आन्सर. तसंही 8 आणि 6 14, 14चा वर्ग 196. पुढे खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिली आहे. हा प्रश्न जरा वेळ लागणारा होता, परंतु याच्यात काय लॉजिक होतं माहीत आहे का, की 12ला जर 2ने भागलं तर 6 येतात. मग याला असं केलं, करत गेलं तर 6 5.5 5 4.5 4 3.5 असं मल्टिप्लिकेशनचं एक खूप छान होतं. याचं उत्तर 297च्या जागी 300 यायला पाहिजे होतं. हे कसं असेल याच्यासाठीच मी SW लाईव्ह नावाची ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा या नंबरवर मला फॉलो करा. तिथं सगळ्या डिटेल ॲनालिसिस मी पुढच्या 3-4 दिवसात देणार. याचं उत्तर 3 केलं असेल तर तुम्ही बरोबर आहात. 1 ते 100च्या अंकांमध्ये किती अंक आहेत ज्यांना 4ने पूर्ण भाग जातो. 4ने पूर्ण भाग 1 ते 100पर्यंत 25 संख्यांना जातो. म्हणून 10 हे उत्तर नाही, हेही नाही आणि हे नाही. बरोबर, डायरेक्ट उत्तर आलं ना. त्याने काय म्हटलंय, पुढे डोकं लावायचं गरजच नव्हती ॲक्च्युली. त्यामध्ये 4 अंख्या येणाऱ्या म्हणजे 4ला येतो, 24ला येतो, 44ला येतो, 64ला येतो, 84ला येतो असे, आणि 48 आणि 40 असे 2 आहेत, म्हणजे 7 संख्या होत्या त्या. 2 वेगळे लॉजिक होते. आय थिंक बघा की तुम्हाला याचं जमलं का. बघा 100 माझ्याकडे जो 100 आहे त्याचं उत्तर 1 होतं. 99 आहे त्याचं उत्तर 3 आहे. याचं उत्तर वर्गसंख्या 196. कपलमध्ये डाऊटसाठी पहिला नंबर 21 मुलांच्या रांगेत अमुक अमुक त्याचा नंबर होता. तिसऱ्या नंबरचा त्याच्या आधी एक्सची किंमत आपण 2 काढली, हे फिक्स आहे. याचं उत्तर हे असेल, पण आयोग ठरवेल की नेमकं काय द्यायचं आहे. 92 नंबर सान्वी युविकापेक्षा याच्यात सर्वात मोठा नीलाक्ष आहे. 93 नंबर आकृती मध्ये किती आहे तर ह्याची बेरीज करायची होती 21. हा प्रश्न महाराष्ट्रात सगळ्यांनी बरोबर सॉल्व्ह केला असेल. सोबत एका देशातील राज्याची केंद्रशासितचं जे रेशो काढलं होतं याचं उत्तर 60 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 50 हे एकदम फुलटॉस होता. हा प्रश्न ज्याने चुकवला असेल घाई गडबडमध्ये, भाई तुम्ही ग्रुप सीचे अभ्यास वारुळकर सरांसोबतच करावा. 24मध्ये मोबाईलची संख्या इतक्याहून इतकी झाली, त्याच्याच्या तुलनेत किती टक्के घडली तर त्याचं उत्तर फिक्स आहे 51 पॉईंट आहे. 16 कसा आला त्यासाठी मी बसलो आहे. इथं उत्तर 2 मीटर फिक्स आहे, काळजी करण्याचं कारण नाही. नंतर 3 पुरुषांनी 5 पुरुषांनी महिलांनी बालकांनी काम केलं, त्याचा रेशो काढला, ढमू केलं. याचं उत्तर 16 यायला पाहिजे ज्यांनी केलं. उनका बराबर आहे. 5 तास 20 मिनिट लागणार आहेत त्या उरलेल्या टाकीला भरायला.
3 भाग भरले, 2 भाग बाकी होते, असं एकदम सिंपल होतं. आपल्या सर्व पोरांनी हे केलेलं आहे. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 होती. 8 पुस्तकांची 9.5 आहे, म्हणजे 72, 476, तर उरलेले 84. तर कोणत्या दोन संख्या होत्या ज्याची 84 होती? तर पहिलं नंबरचं ऑप्शन याचं होतं. इलेक्ट्रॉनिक कंपनीबद्दल टक्केवारी जे विचारलं त्याचं उत्तर 76.11 हे होतं. राहिलं 81, 82 आणि 83. 84 होतं, 81 म्हणजे याचं उत्तर आपण काढलं. याचं मला उत्तर काढता नाही आलं. भाऊ तुम्हाला आलं असेल तर खूप आनंद, किंवा मी नेक्स्ट टाईम सांगेन. याच्यामध्ये उत्तर सलग 15 पदं आहेत, तर मी 15 टॉपला केलं, विषय संपला. आयाताचं मोजमाप करतानाचं 5.1 होतं. म्हणजे या तिघांमध्ये मला छोटासा डाऊट आहे की उत्तर हे आहे का हे आहे. ठीक, तरीही अशा ज्या काही 17, मी नेहमी म्हणतो 17 प्रश्न तुम्हाला भेटू शकतात महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोरांना. ह्या माझं दिलेल्या ॲनालिसिसमध्ये परत एकदा व्हिडिओ पॉज करून बघा आणि पटापट मला कमेंट बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कळवा की सर इतके बरोबर आले. ठीक आहे, आणि पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मी बसलो आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू. काळजी घ्या स्वतःची, समाजाची.